नमस्कार, मी डॉक्टर सुदर्शन गिरडे। आम्ही आज पुणे मुंबई मिसिंग लिंक या रस्त्यावरती उभा आहे। हा रस्ता आज तुम्हाला ह्या हायटेक टेक्नॉलॉजीमुळं हा रस्ता शोधण्यामध्ये यशस्वी झाला की मिसिंग लिंक शोधण्यामध्ये तुम्ही यशस्वी झाला खऱ्या अर्थानं। पण ज्या माझ्या बापानं वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर या एका मेंढराराख्या माणसानं या महाराष्ट्राच्या मातीत राहून या डोंगराळ पर्वतामध्ये फिरत असताना, या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये फिरत असताना त्या माणसानं मुंबई ज्याला दाखवली, या महाराष्ट्राला, या पश्चिम महाराष्ट्राला असू द्या नाही तर विदर्भाला असू द्या किंवा इकडं तुमच्या मराठवाड्याला असू द्या, ज्यांनी या मुंबईची ओळख करून दिली, ज्याला माया म्हणजे मुंबई ही मोहमाया ज्या पद्धतीनं बघितली जाते, जिथं आर्थिक धोरणं ठरवली जातात, जिथं मंत्रालय आहे, जिथं इंग्रजांनी मोठ्या प्रमाणावरती आपलं सगळं साम्राज्य तिथं उभा केलं, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तिथं मुंबईमध्ये केली आणि या भारत देशाचं जे महाद्वार आहे, गेटवे ऑफ इंडिया, हे तिथं उभा केलं। त्या मुंबईची ओळख करून दिली एका आमच्या धनगर समाजातल्या वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर या माणसानं। आणि त्या माणसाचं नाव आजपर्यंत या सगळ्याच राजकारण्यांनी, सगळ्याच पक्षांनी अतिशय वेगळ्या पद्धतीनं दडवून ठेवलं। पण आज वेळ आलेली आहे, हे जे काही काँक्रोच जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि कुठली पार्टी असतील ज्या विरोधातल्या असतील किंवा ह्या सरकारला सुद्धा जाग आणण्यासाठी आम्ही या महामार्गाचं नाव वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर मिसिंग लिंक असं नाव आम्ही देण्यासाठी आम्ही एक मोठा संघर्ष आणि आंदोलन उभा करणार आहे। आमच्यासोबत बाळासाहेब रास्ते आहेत, माझ्यासोबत विष्णू कुराडे आहेत आणि गडदे सर आहेत। आम्ही निर्धार केलेला आहे की या महामार्गाला येणाऱ्या काळामध्ये वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर असं नाव देण्यात यावं। त्यांच्या त्या धनगर समाजाचं ते दैवत असून तिकडच्या ज्यावेळेस आम्ही लहानपणी मुंबईत होतो त्यावेळेस आम्ही तिथं शिंगरोबाच्या जुना पुणे मुंबई एक्सप्रेस वे सोडून त्याच्या पलीकडे एक वे आहे, ही 3 वे झाली तरी सुद्धा तुम्ही शिंगरोबा धनगराचं नाव द्यायला तुम्हाला काय अडचण आहे? कारण आमचा धनगर समाज झोपलाय आणि धनगर समाजाला त्याचं महत्त्व पटेना म्हणून तुम्ही एकदा यशवंतराव चव्हाणांचं नाव दिलं, त्याच्याबद्दल आमचं कुठलंही ते म्हणणं नाही। पण जुना जो रस्ता त्यांनी दाखवला होता, पुणे मुंबई हायवे, जो जुना ओल्ड हायवे म्हणून मुंबई हायवे म्हणून ओळखला जातो, जो पिंपरी चिंचवडमधनं तसाच पुढे जातो खंडाळा घाटातनं, त्याला सुद्धा तुमचं नाव देणं झालं नाही। आज दुसरा महामार्ग तयार झाला, एक्सप्रेस वे, तो सुद्धा संपला आणि आता तिसरा महामार्ग तयार झाला तरी सुद्धा तुम्हाला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगरांचं नाव तुम्हाला द्यायला अडचण काय आहे, अशी आमची मागणी आमच्या सगळ्यांची। आणि येणाऱ्या काळामध्ये जर संविधानिक पद्धतीनं जर ते तुम्ही नाही केलं तर याच्यासाठी आम्हाला आंदोलन उभा करावं लागेल आणि मग आम्ही वेगळ्या पद्धतीने त्याचं हे करू, आंदोलन करू, एवढं मी तुम्हाला सांगतो। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार।